तर पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। नवले पूल परिसरामधला अपघात टाळण्यासाठी त्या परिसरातील महामार्गावर वाहनांची वेग मर्यादा 30 किलोमीटर प्रति तास इतकी करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी स्पीडगन लावून त्याची खातरजमाही केली जाईल। तसेच खेड शिवापूर टोल नाका येथे अवजड वाहनांची तपासणी करून वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल असल्यास जागेवरच माल उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नवले पूल परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता। या अपघातात 9 ते 10 जण जखमी झाले होते आणि त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजनांसह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। याआधी देखील नवले पुलावर अनेक अपघात झालेले होते आणि त्यानंतर आता नवले पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा महत्त्वाचा बदल किंवा महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। तर पुण्यामधल्या नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे आज पुलाची पाहणी करतील। गुरुवारी नवले पूल परिसरामध्ये झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालेला होता, 9 ते 10 जण जखमी झाले होते। त्यानंतर आज सुप्रिया सुळे घटनास्थळी जाऊन पाहणी करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.